नमस्ते. खूप दिवसांनी आपण सेकंड चॅप्टर सुरू करतोय. तसा बोर्डाचा आता जो काही नवीन सिलेबस त्यांनी 25% कमी केला आहे, त्याच्यात बिल ऑफ एक्सचेंज हा जो भाग आहे हा सेल्फ स्टडीसाठी ठेवलेला आहे. पण बिल ऑफ एक्सचेंज हा जो टॉपिक आहे हा मुलांनी सेल्फ स्टडी करायला जरी सांगितलेला असला तरी देखील तो वाटतो तेवढा सोपा नाही किंवा तो सेल्फ स्टडी करून प्रत्येकाला जमेलच असं नाही. त्यामुळे जरी हा सेल्फ स्टडी स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला असला तरी देखील आपण हा घेणार आहोत. बिल ऑफ एक्सचेंज चॅप्टर नंबर 7 पेज नंबर 251. याच्यापूर्वी आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स बघितलेला आहे. बरेचसे सॉल्व्ड अनसॉल्व्ड प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. हा जो टॉपिक आता आपण सुरू करतोय याचा प्रत्येक व्हिडिओ पुन्हा पुन्हा चेक करा, पुन्हा पुन्हा वारंवार पहा, कारण त्यात मी बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी एक्सप्लेन करणार आहे आणि त्या जितक्या बघाल तितक्या तुम्हाला समजणार आहेत. नुसतं ऐकून किंवा नुसतं वाचून बिल ऑफ एक्सचेंज येत नाही, त्याच्यासाठी बरेच कष्ट करायला लागतात. तर आता आज आपण इंट्रोडक्शन थिअरी पार्ट जो आहे तो बघूयात. चॅप्टर नंबर 7 पेज नंबर 251 बिल ऑफ एक्सचेंज हा सर्वात माझा आवडता टॉपिक आहे. काय काय शिकायचं आहे बघा आपण याच्यामध्ये. इंट्रोडक्शन, नेसेसिटी, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, ड्राफ्ट, फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, पार्टीज टू द बिल ऑफ एक्सचेंज, acceptance of bill, term of bill, days of grace, date of maturity, due date and types of bill. पुढे तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा अकाउंटमधला कोणताही अभ्यास कराल तर बिल ऑफ एक्सचेंज हा नेसेसरी पार्ट आहे बऱ्याच ठिकाणी. सो जेवढा तुम्हाला समजून घेता येईल तेवढा घ्या. हाऊ युजिंग ऑफ बिल, डिसऑनर ऑफ बिल, noting and protesting of bill, notary public, and noting charges. Accounting treatment of bill, the drawer, that is holder, drawee in the following cases. कोणत्या कोणत्या केसेस असणार आहेत पहा बिल ऑफ एक्सचेंजमध्ये. रिटेंडिंग द बिल टिल द ड्यू डेट, ऑनर और डिसऑनर, insolvency of drawee and acceptor or acceptor, endorsement of bill, honor or dishonor, insolvency of drawee or acceptor. ह्यात बरेचसे शब्द नवीन आहेत. त्या शब्दांचा अर्थ कळल्याशिवाय तुम्हाला ती ट्रान्झॅक्शन किंवा तुम्हाला तो व्यवहार लक्षात येणार नाही. डिस्काउंटिंग बिल विथ बँक, ऑनर और डिसऑनर अँड इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉई अँड ॲक्सेप्टर, sending the bill to the bank for collection, honor and dishonor, insolvency of drawee or acceptor, renewal of bill, reasons for a renewal of bill with or without charging interest, making part payment of the basic amount interest, and noting charges and drawings of new bill, honor and dishonor of new bill, insolvency of acceptor and settlement his account, retirement of bill, journal entries and ledger, only drawee's account and drawer's account. Competency statement, यातून स्टुडंट्स काय शिकणार आहेत बघा. स्टुडंट्स आर एबल टू नो द मीनिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय ते कळेल. अंडरस्टँड द डिफरंट कन्सेप्ट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. प्रिपेअर द ड्राफ्ट. हा खूप सोपा पार्ट असतो ॲक्च्युली आणि याचे 5 मार्क्स आपल्याला बोर्डाकडनं मिळतात. लास्ट इयरपर्यंत 5 मार्काला बिल ऑफ एक्सचेंज होतं, पण आता संपूर्णच
स्ट्रक्चर पेपरचं बदलतं आहे, त्यामुळे ते 5 मार्काला येणार का 4 मार्काला येणार आहे माहिती नाही. पण हा खूप सोपा पार्ट असतो. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट ड्रॉ करण्यासाठी मिळतात. नो द व्हेरियस टाईप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. अंडरस्टँड, हे महत्त्वाचं आहे बघा. अंडरस्टँड रिटेनिंग, सेंडिंग द बिल फॉर कलेक्शन, डिस्काउंटिंग, एंडॉर्सिंग, ऑनर, रिन्युअल आणि रिटायरमेंट ऑफ बिल. लर्न व्हेरियस अकाउंटिंग ट्रीटमेंट्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. यातले काही शब्द ऐकलेले असतील, काही शब्द ऐकलेले नसतील. यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण बघणार आहोत. त्या शब्दाचा अर्थ कळला तर ती ट्रान्झॅक्शन, तो व्यवहार आणि त्याच्याशी रिलेटेड असलेल्या ॲडजस्टमेंट्स आणि त्याच्या एंट्रीज आपल्याला येणार आहेत. इंट्रोडक्शन काय आहे बघूया बिल ऑफ एक्सचेंज. The ability of customer to obtain goods and services before payment based on trust. When goods or services are obtained and payment will be made in future, it is known as credit transaction. पहा, बऱ्याच वेळेला किंवा लास्ट इयरला आपण अकाउंटिंग नवीन शिकत होतो, त्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स अशा बघत होतो. कॅश ट्रान्झॅक्शन्स ज्याच्यामध्ये कॅशच्या एक्सचेंजमध्ये कॅश दिल्यानंतर आपल्याला वस्तू मिळत होत्या, आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीवर मिळणाऱ्या वस्तू. अख्खं बिल ऑफ एक्सचेंज आहे हे क्रेडिट ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड आहे. अख्खं नाही म्हणता येणार, त्यातला काहीसा भाग क्रेडिट ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स उधारीवर केले जाणारे व्यवहार. आता उधारीवर आपल्याला एखादी वस्तू दुकानदार देतोय म्हणल्यावर आपण काय करतो, जास्तीत जास्त वस्तू खरेदी करायला प्रोत्साहित होतो. ठीक आहे बाबा, तो पैसे आत्ता नाही देऊ शकत आहे, तू 4 दिवसांनी पैसे दिले तरी मला चालणार आहे, तो आत्ता वस्तू घेऊन जा. म्हणजे ती कस्टमरला दिलेली एक ऑफर असते, त्याला ते वस्तू खरेदी करण्यासाठी दिलेलं एक प्रोत्साहन असतं. क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधारीचे व्यवहार. जास्तीत जास्त लोकांनी माल खरेदी करावा, पेमेंट इन फ्युचर केलं तरी चालणार आहे, असे जे व्यवहार आहेत हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे आपण गेल्या वर्षी पाहिलेले आहेत. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स का होऊ शकतात, कारण त्या माल घेणाऱ्याचा आणि माल देणाऱ्याचा दोघांचाही एकमेकांवर विश्वास असतो. म्हणून विश्वास हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यालाही माहिती आहे की माल नेल्यानंतर हा पैसे देणार आहे, आणि माल देणाऱ्याला माहिती आहे की आपल्याला आज नाही पण 4 दिवसांनी का होईना पैसे त्याला द्यायचे आहेत. पण हे झालं आपलं दैनंदिन लाईफस्टाईलमधलं उदाहरण आहे. पण जिथं इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस येतो, जिथं आयात निर्यात व्यवहार असतात, 2 देशांमध्ये व्यवहार केले जातात, तेव्हा मग कसा विश्वास ठेवायचा व्यवहारांमध्ये, किंवा आपल्याला पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत, किंवा आपलं पेमेंट होईल का. एका देशातून माल दुसऱ्या देशात आल्यानंतर पेमेंटची तेवढीशी खात्री नसते किंवा शंका निर्माण होते. मग आपल्या गव्हर्मेंटनी याच्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट्स तयार केले अशा व्यवहारांसाठी, आणि त्या इन्स्ट्रुमेंटला मार्केटमध्ये आणलं. म्हणजे ते जे इन्स्ट्रुमेंट ह्या व्यवहारांसाठी वापरलं जाणार आहे पैशाच्या ऐवजी, ते व्यवहारासाठी व्हॅलिड असणार आहे, ते कायदेशीर असणार आहे, त्यातून केले जाणारे व्यवहार हे मान्य होणार आहेत. मग हे जे इन्स्ट्रुमेंट, जो शब्द मी वापरते आहे, दॅट इज कॉल्ड बिल ऑफ एक्सचेंज. बिल म्हणजे ज्याप्रमाणे आपलं चेक आहे बघा, चेकमध्ये आपण व्यवहार नाही करत. चेकवर पैसे लिहून त्याच्यात सही केली की आपण पैसे इश्यू करू शकतो की आपल्याला पैसे मिळतात. तसंच हा चेकसारखा पण थोडासा वेगळा असा प्रकार आहे. इथं पैशाची देवाणघेवाण होण्याच्यासाठीचे जे अटी आहेत, जे नियम आहेत,
ते त्याच्यामध्ये लिहिलेले असतात. पैसे देणारा, माल देणारा आणि पैसे देणारा दोघांची नावं त्याच्यामध्ये असतात आणि दोघांनाही त्याच्यामध्ये दिलेली जी मुदत आहे पैसे देण्यासाठी ती मान्य असते. म्हणजे एक फॉर्मॅट, एक स्ट्रक्चर, एक इन्स्ट्रुमेंट की जे व्हॅलिड आहे कोणत्याही व्यवहारासाठी, दॅट इज कॉल्ड बिल ऑफ एक्सचेंज. हां बघा, the ability of customer to obtain the goods and services before payment based on trust. When goods and services are obtained and payment will be made in future, it is known as credit transaction. हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. Credit transactions plays a significant role in the world of business. Credit motivates the customer to increase the amount of their spending. Moreover, business enterprise offer credit to gain a competitive advantage in the market. To balance the potential for increased sale with the risk of decreased cash flow and large outstanding debts, the seller requires some sort of commitment or promise from the customer that he would pay the amount of goods due from him on particular date in future. To avoid any conflict or misunderstanding about the payment, instrument of like bill of exchange and promissory note are issued in India. Are issued. In India, instrument of credit have been used a long time, are popularly known as हुंडीज. हे जे बिल ऑफ एक्सचेंज आहे ह्याला इन्स्ट्रुमेंट म्हणणार आहोत आपण. एक बिल ऑफ एक्सचेंज आहे आणि दुसरं आहे प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोट आपल्याला सिलेबसमध्ये फारशी नाही आहे, आपल्याला होल अँड सोल अभ्यास बिल ऑफ एक्सचेंजचाच करायचा आहे. आणि याला पूर्वी जेव्हा इंडियामध्ये हे इंट्रोड्यूस झालं होतं तेव्हा बिल ऑफ एक्सचेंजचं पूर्वीचं नाव होतं हुंडीज. हुंडीजचे काही प्रकार पण इकडे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेले आहेत. आता याची गरज का आहे पहा. प्रत्येक वेळेस व्यवहार झाल्यानंतर आपण लगेचच पैसे देऊ शकतोय असं नाही आहे. आपल्याला थोडा कालावधी हवा असतो किंवा थोडी अमाऊंट जास्त असल्यामुळे आपल्याला वेळ हवा असतो ते देण्यासाठी. पण समोरच्याही व्यक्तीने आपल्याला माल विश्वासपूर्वक दिलेला आहे त्यामुळे त्यालाही पैसे मिळण्याची खात्री पाहिजे. मग त्याला पैसे मिळण्याची गॅरंटी आणि पैसे देण्यासाठी आपल्याला हवा असणारा वेळ, याच्यासाठी हे बिल ऑफ एक्सचेंज आहे हे आपल्याला अत्यंत मदत करणार आहे. बघा काय म्हणतायत. नेसेसिटी. कमर्शियल प्रॅक्टिस हॅव फ्लरिश टू ट्रीट द बिल ऑफ एक्सचेंज and promissory note as valuable instrument of credit, to the extent that when a written promise is made in proper form or proper stamp paper, it is understood that the customer has discharged his debt and the seller has received payment. Also, the written promise are accepted by bank and money is advanced against it. बघा मी आता तुम्हाला चेकचं उदाहरण सांगितलं होतं. चेक हे पण एक प्रकारे इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याचे व्यवहार बँकेच्या मार्फतच केले जातात. आपण चेक डिपॉझिट करू शकतो, चेकच्या अगेन्स्ट आपण पैसे विड्रॉ करू शकतो. काय आहे चेक? तर बँकेने आपले व्यवहार सोयीस्कर करता यावेत यासाठी काढलेलं एक साधन आहे. तसंच बिल ऑफ एक्सचेंजचं पण आहे. Also, the written promise are accepted by bank and money is advanced against it. Moreover, the instrument being negotiable instrument can be transferred
फ्रॉम वन पर्सन टू अनादर. आलं लक्षात? एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे ते सहज आपल्याला ट्रान्सफरेबल आहे, सहज आपल्याला ते इझिली ट्रान्सफर करता येतं. आता मीनिंगचा जो पार्ट आहे 7.1b, हे तुम्ही कधीही विसरायचं नाही. आत्ता ही डेफिनेशन तुम्ही पाठ करायची, कारण जर ऑब्जेक्टिव्हचा पार्ट आला आणि त्याच्यात व्हॉट इज बिल ऑफ एक्सचेंज असं जर आलं तर तुम्हाला हे लिहावं लागेल. हे फक्त 12वी पुरतं मर्यादित नाही आहे, हे तुम्हाला ग्रॅज्युएशन करताना पण लागणार आहे, हे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करताना लागणार आहे, हे तुम्हाला बँकांच्या परीक्षा देताना लागणार आहे. तुम्ही CAचा विचार करत असाल, ICWAचा विचार करत असाल, तिथे लागणार आहे. जिथं जिथं तुम्ही अकाउंट शिकणार तिथं तिथं तुम्हाला हे लागणारच. त्यामुळे याच वर्षी ही डेफिनेशन पाठ करायची. मी जे जे स्टार करायला सांगते ते वहीमध्ये आपण लिहायचं आहे. आले लक्षात? व्हिडिओमध्ये मी काही भाग अंडरलाईन केलेला तुम्हाला दिसतोय, तो केअरफुली बघा आणि तसाच तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आधी लिहिणार आहात आपण मीनिंग. डेफिनेशन बघा. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881, हे फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअरला विचारतात. Negotiable Instrument Act 1881 states that negotiable instrument means promissory note, bill of exchange or check payable either to order or bearer. A bill of exchange is a written acknowledgement of debt and also a promise to pay the debt according to the terms of bill. हा महत्त्वाचा भाग आहे बघा. अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ रिटन ॲक्नॉलेजमेंट, हे वहीमध्ये लिहायचं आहे, ऑफ डेट अँड ऑल्सो अ प्रॉमिस टू पे द डेट अकॉर्डिंग टू द टर्म्स ऑफ बिल. अ बिल ऑफ एक्सचेंज इज जनरली ड्रॉन बाय क्रेडिटर टू हिज डेटर and should be accepted by debtor. म्हणजे डेटर आहेत आणि क्रेडिटर आहेत. डेटर ज्याला पैसे मिळणार आहेत तो, आणि क्रेडिटर ज्याला डेटर म्हणजे जो पैसे देणार आहे तो, आणि क्रेडिटर म्हणजे ज्याला पैसे द्यायचे तो. मग ह्या दोघांमध्ये जो व्यवहार झालेला आहे तो एका फॉर्मॅटमध्ये लिहिला जातो, ज्याच्यावर डेटरचं नाव, क्रेडिटरचं नाव, डेटर क्रेडिटरच्या दोघांच्या सह्या असतात, त्यांच्यामध्ये झालेले अमाऊंट असते, व्यवहाराची अमाऊंट असते, आणि त्या अमाऊंट पेड करण्याचा पिरियड दिलेला असतो. दोघांच्या सह्या त्याच्यामुळे असल्यामुळं ते इन्स्ट्रुमेंट व्हॅलिड असतं, तो व्यवहार कायदेशीर असणार आहे. डेफिनेशन, ही पण डेफिनेशन आपण लिहायची आहे. मीनिंगमधला फक्त हा पार्ट लिहा, इथपर्यंत जो मी अंडरलाईन केलेला दिसतोय तो. आणि डेफिनेशन बघा. सेक्शन 5 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, ही पाठ करायची डेफिनेशन. हा मीनिंग आहे, याच्यातलं पाठांतर नाही करायचं, डेफिनेशन पाठ करायची. सेक्शन 5 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 डिफाइन्स बिल ऑफ एक्सचेंज ॲज a bill of exchange is an instrument in writing containing an unconditional order signed by maker directing a certain person to pay certain sum of money only to or to the order of certain person or to the bearer of instrument. काय अर्थ आहे बघा. सेक्शन 5 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 डिफाइन्स अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग, लेखी, कंटेनिंग, काय कंटेंट असतं बघा त्याच्यात, अँड अनकंडिशनल ऑर्डर. अनकंडिशनल म्हणजे ज्याच्यात कोणतीही अट नाही, किंवा ज्यात जो कंटेंट लिहिला आहे तो दोन्ही पार्टीजना मान्य आहे. अनकंडिशनल ऑर्डर signed by maker
ज्याला पैसे मिळणार आहेत, ज्याने माल दिलेला आहे तो मेकर आहे, ड्रॉवर आहे पहा तो, त्याची सही असते त्याच्यावर. डायरेक्टिंग अ सर्टन पर्सन, एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून तो फॉर्मॅट बनवलेला असतो. डायरेक्टिंग अ सर्टन पर्सन टू पे सर्टन सम ऑफ मनी ओनली टू, ड्रॉईला उद्देशून हे बिल काढलेलं असतं आणि त्यांनी त्या व्यवहाराचे पैसे द्यायचे असतात. ऑर टू द ऑर्डर ऑफ सर्टन पर्सन, याच्यामध्ये पेई असा एक थर्ड पर्सन असतो, जेव्हा येईल तेव्हा मी डिटेलमध्ये सांगेन. ऑर टू द बेरर ऑफ इन्स्ट्रुमेंट, त्या बिलामध्ये ज्या पद्धतीने ऑर्डर आहे त्या पद्धतीने बिलाचे पैसे द्यावे लागतात. आले लक्षात? म्हणजे जिथं व्यवहार होणार आहे पैशाच्या देवाणघेवाणीतून, तिथं पैशाला काहीसा पर्याय किंवा काही कालावधीनंतर पैसे देता यावेत यासाठी बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तयार करतात, ज्याच्यामध्ये ड्रॉवर आणि ड्रॉई, बिलाचा जो मेकर आहे तो आणि बिलाचा जो ॲक्सेप्टर आहे तो, दोघांची नावं, दोघांचे पत्ते आणि दोघांच्या सह्या, दोघांमध्ये झालेला व्यवहार थोडक्यात लिहिलेला असतो, त्याची अमाऊंट असते आणि त्या बिलाचा पिरियड असतो, ड्यू डेट असते की ज्या ड्यू डेटला त्या बिलाचे पैसे मिळणार आहेत. पुढे आपण जसं जसं चॅप्टर पुढे जाईल तसा तसा बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट येणारच आहे. हळूहळू ह्या गोष्टी पुढे पुढे तुम्हाला समजत जातील. फीचर्स बघूया. कुठे आपल्याला अकाउंटमध्ये मोठे प्रश्न लिहायचे नसतात, पण आपल्याला ते समजणं महत्त्वाचं आहे. पहा, थेअरी पार्ट कळल्याशिवाय आपल्याला ॲक्च्युअल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवता येत नाहीत. काय फीचर्स आहेत, काय वैशिष्ट्य आहेत बिल ऑफ एक्सचेंजची बघा. इट शुड बी इन रायटिंग, अर्थातच लेखी असणारच आहे. इट मस्ट बी स्टॅम्प्ड ॲज पर इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899, इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 याच्यानुसार तो तयार केलेला आहे. स्टॅम्प असतो त्याच्यावर. इट मस्ट बी डेटेड, तारखेशिवाय तर सगळं अधूरच आहे, तारीख तर असायलाच पाहिजे. कारण आज व्यवहार झाला तर आपण आजच्या तारखेपासून 2 महिने 3 महिने काउंट करू शकतो. नुसता व्यवहार झालेला आहे तिथनं 2 महिने द्या, आपण कुठल्या तारखेपासून 2 महिन्याने पैसे द्यायचे ती तारीख तर माहिती पाहिजे की नाही. सो इट मस्ट बी डेटेड. इट मस्ट कंटेन एन ऑर्डर टू पे सर्टन सम ऑफ मनी, त्याच्यात लेखी ऑर्डर दिलेली असते अमाऊंट पे करण्यासाठी. द ऑर्डर मस्ट बी अनकंडिशनल, त्या ऑर्डरमध्ये कुठलीही अट नसावी किंवा नसते. द अमाऊंट मस्ट बी पेएबल आयदर टू द सर्टन पर्सन और हिज ऑर्डर टू बेअरर ऑफ द बिल, एकतर ड्रॉवरला पैसे द्यायची अशी सूचना असते किंवा ड्रॉवरच्या सूचनेनुसार थर्ड पार्टी पेईला पैसे द्या अशी सूचना त्याच्यामध्ये दिलेली असते. इट मस्ट बी साइन्ड बाय मेकर, ड्रॉवरची ह्याच्यावर सही असणार आहे आणि तुमच्या माहितीसाठी जो बिल ॲक्सेप्ट करतो त्याचीसुद्धा सही याच्यावर असते, तरच ते कायदेशीर असतं. सेक्शन 4 ऑफ निगोशिएबल हे लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त वाचायचं आहे. सेक्शन 4 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 डिफाईन्स प्रॉमिसरी नोट ॲज, तुम्हाला प्रॉमिसरी नोट फार नाही आहेत सिलेबसमध्ये, रादर एखादा 1% फक्त असेल, तरी देखील आपण प्रॉमिसरी नोट काय बघूयात. अ प्रॉमिसरी नोट लिहून ठेवा वाटल्यास वहीमध्ये. अ प्रॉमिसरी नोट इज डिफाईन्ड ॲज इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग नॉट बीइंग अ बँक नोट but or a currency note containing an unconditional undertaking signed by maker to pay certain sum of money only to or to the order of certain person or to the bearer. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये आणि प्रॉमिसरी नोटमध्ये काहीही फरक नाही. असला तर एखाद्या
अंशाचा फरक आहे. मला वाटते कुठंतरी एखादी प्रॉमिसरी नोट तुम्हाला दिलेली आहे पेज नंबर 261वर, तेव्हा आपण ती बघूयात. आलं लक्षात? सो बघा व्हिडिओ. त्यातलं काही तुम्हाला लक्षात आलं नसेल तर जरूर विचारा कॉमेंटमध्ये. धन्यवाद.